नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. तर मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासाठी शिवलेला आहे सुंदर असा आरीवर्क केलेला गोलगळ्याचा ब्लाऊज. तर मैत्रिणींनो, हा ब्लाऊज गोलगळ्याचा आहे. डिझाईन खूप छान आणि ट्रेंडी डिझाईन आहे. मैत्रिणींनो, ही डिझाईन पाहण्यासाठी तुम्ही व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. तर हा ब्लाऊज शिवण्यासाठी आपण येथे बॅक साईड कट करून घेतलेली आहे. गळा कट करून घेतलेला नाही. इथे आपला ब्लाऊजचा जो मेन कपडा आहे सरळ ठेवून घेतलेला आहे आणि त्यावर आपण इथे अस्तर ठेवून घेतलेला आहे. आणि अगोदर आपल्याला इथे कमरेच्या साईडने शिलाई मारून घ्यायची आहे. कमरेच्या साईडने शिलाई मारून झाल्यावर एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. इथे एक्स्ट्राचा कपडा कट करून घेतलेला आहे आणि आता आपल्या गळ्याचा जो मेन ब्लाऊजवर जसा आकार आहे तसाच आपल्याला इथे आकार टाकून घ्यायचा आहे. तर मैत्रिणींनो, इथे सुरुवातीला आपल्याला टाचपिन लावून घ्यायचे आहेत. 3-4 ठिकाणी टाचपिन लावून घ्यायचे आहेत. टाचपिन लावल्याने आपला कपडा इकडे तिकडे जात नाही व आपल्या गळ्याची जी डिझाईन आहे ती व्यवस्थित येते. तर बघा मैत्रिणींनो, आपली शिलाई मारून झालेली आहे. आता एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. कपडा कट करून झाल्यावर इथे आपल्याला छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत. मैत्रिणींनो, कट मारताना एक्स्ट्राचा कट जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. कट मारल्याने आपल्या गळ्याला फिनिशिंग छान येते, त्यासाठी कट मारणं खूप महत्त्वाचं आहे. कट मारून झाल्यावर आपल्याला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे कपडा पलटून घ्यायचा आहे आणि मैत्रिणींनो, 5 ते 10 मिनिटांमध्ये ही तयार होणारी सुंदर अशी डिझाईन आहे. आणि हा आरीवर्क केलेला ब्लाऊज तुम्ही कॉटनच्या साडीवर, काठपदर साडीवर घालू शकता आणि साध्या साडीवरही खूप छान दिसतो. मैत्रिणींनो, हा गोल गळ्याचा ब्लाऊज सध्या खूपच ट्रेंडमध्ये आहे. आता इथे आपल्याला साईडने शिलाई मारून अस्तर फिटिंग करून घ्यायचं आहे. अस्तर फिटिंग करताना कपड्याला कुठेही झोळ येऊ द्यायचा नाही. कपडा अगदी व्यवस्थित करून इथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. मैत्रिणींनो, ब्लाऊज शिवताना आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग खूप महत्त्वाची असते. तर त्यामुळे आपण शिलाई मारताना शिलाई इकडे तिकडे जाणार नाही व कपड्याला कुठेही झोळ येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. अगदी सावकाश शिलाई मारून घ्यायची. आता ह्याच पद्धतीने दुसऱ्याही साईडने शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारून झाल्यावर एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे. दोन्ही साईडने कपडा कट करून झाल्यावर आपल्याला मागच्या साईडचे जे टक्स आहेत ते टक्स टाकून घ्यायचे आहेत. तर मैत्रिणींनो, शोल्डरचा सेंटर पॉईंट घेऊन 4.5 ते 5 इंचावर इथे आपल्याला टक्स टाकून घ्यायचे आहेत. तर इथे मध्ये जर स्टोन असतील तर ते स्टोन आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि अगदी हळूवारपणे शिलाई मारून घ्यायची आहे. आणि आपला आरीवर्कचा हा ब्लाऊज तयार झालेला आहे. मैत्रिणींनो, हा आरीवर्कचा ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.